तुम्हाला माहीत आहे का AI कोणत्या नोकऱ्या काढून टाकत आहे, कोणत्या नोकऱ्या बदलत आहेत आणि कोणत्या अजूनही या AIच्या युगामध्ये टिकून आहेत. आजकाल सगळीकडे एकच चर्चा आहे, AI ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये, सोशल मीडियावर. पण खरी समस्या काय आहे माहिती आहे का? लोक सतत एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत, माझी नोकरी सुरक्षित आहे का? कोणी म्हणतं AI सगळ्यांच्याच नोकऱ्या घेणार, कोणी म्हणतं काहीच होणार नाही. या सगळ्यात लोक थोडे कन्फ्युज्ड आहेत, थोडे चिंतित आहेत आणि खरं सांगायचं तर क्लिअर आणि सोप्या भाषेत समजावणारं कंटेंट अजून खूप कमी आहे. मराठीत तर अगदीच कमी आहे. म्हणूनच लोक इकडून तिकडे माहिती शोधत आहेत, रिव्ह्यूज बघत आहेत, आर्टिकल्स वाचत आहेत, पण तरीही हवी तितकी क्लॅरिटी मिळत नाही. बरोबर आहे ना? चला आज हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नेमकं काय चाललं आहे आणि तुमची नोकरी मी सांगतो त्या 3 कॅटेगरीजमध्ये कुठे येते हे पहा. पहिला झोन, रेड झोन, ज्या नोकऱ्या कमी होत आहेत किंवा गायब होत आहेत. ही ती कामं आहेत जी ठरलेली, रिपिटेटिव्ह आणि नियमांवर चालणारी आहेत. उदाहरण जर द्यायचं झालं तर डेटा एंट्री ऑपरेटर्स, MIS रिपोर्टिंगचे एक्झिक्युटिव्हज, L1 कस्टमर सपोर्ट, कॉल सेंटरचे सपोर्टचे लोक, अकाउंट्स पेएबल, इनव्हॉइस प्रोसेसिंग, KYC व्हेरिफिकेशन रोल्स, रिकन्सिलिएशनचे काम, शेड्युलिंग, अपॉइंटमेंट बुकिंग, ट्रॅव्हल, तिकीटिंग, त्याचे एक्झिक्युटिव्हज, बेसिक मॅन्युअल टेस्टिंग, हे असे जॉब्स आहेत. तर हे का घडत आहे? कारण AI आता ही सगळी कामं स्वतः करू शकतं पूर्णतः. सिस्टीममध्ये लॉग इन करणं, डेटा तपासणं, मॅच करणं आणि पूर्ण काम संपवणं. म्हणजे जिथे फक्त स्टेप्स फॉलो करायचे आहेत तिथं माणसाची गरज कमी होते आहे. जर तुमची नोकरी या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्ही काय कराल? तर सर्वात आधी एक वास्तव स्वीकारा की ही कामं परत येणार नाही आहेत. फक्त स्किल अपग्रेड नाही तर तुम्हाला रोल बदलण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या डोमेनमध्ये पुढच्या लेवलची कामं ओळखा. उदाहरणार्थ डेटा एंट्रीकडून डेटा ॲनालिसिस, डिसिजन सपोर्टकडे जा. AI टूल्स आहेत ती वापरायला शिका, कारण त्याच्याशी स्पर्धा करून तुम्ही कधीही जिंकू शकणार नाही आहे. तर वेळ वाया घालवू नका. अर्ली मूव्ह म्हणजेच बिगेस्ट ॲडव्हान्टेज. थोडक्यात सांगायचं, साधं सांगायचं तर ही नोकरी वाचवायची नाही, पुढच्या नोकरीत तुम्हाला जायचं आहे. पुढचा झोन, ॲम्बर झोन, ज्या नोकऱ्या बदलत आहेत किंवा कमी होत आहेत. ही ती कामं आहेत जिथे लोक इतरांचं काम मॅनेज, ट्रॅक किंवा कॉर्डिनेट करतात. उदाहरण द्यायचं झालं तर प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, PMO रोल्स, HRचे ऑपरेशन्स, रिक्रुटमेंटचं सोर्सिंग, प्रोक्युअरमेंटचं सपोर्ट, ऑपरेशन्स कॉर्डिनेटर, सेल्स कॉर्डिनेशन, रिपोर्टिंग, रूटीन फायनान्शियल ॲनालिस्ट टाईपचे रोल्स, सप्लाय चेन ट्रॅकिंग, हे अशा प्रकारचे रोल्स त्यात आहेत. तर हे का घडत आहे? कारण आता सिस्टीम स्वतः अपडेट देते, फॉलोअप करते आणि पुढची ॲक्शन स्वतः ट्रिगर करते. म्हणजे जिथे इतरांचं काम बघणं होतं तिथं AI स्वतः ते काम करू लागलेलं आहे. जर तुमची नोकरी या कॅटेगरीमध्ये असेल तर मग तुम्ही काय कराल? फक्त कॉर्डिनेशन करू नका, डिसिजनमध्ये व्हॅल्यू ॲड करा. स्टेटस देणारा न राहता इन्साईट देणारा म्हणा. AI टूल्स वापरून प्रोडक्टिव्हिटी वाढवा. म्हणजे तुम्ही रिप्लेस होणार नाही तर अधिक व्हॅल्युएबल व्हाल. बिझनेस समजून घ्या, नंबर्स मागचा अर्थ समजून घ्या, स्वतःला अपग्रेड करा. कॉर्डिनेशन, ॲनालिसिस, डिसिजन सपोर्ट असा प्रवास करत राहा. साधं सांगायचं तर काम तेच ठेवू नका, त्याची लेवल अधिक वाढवा. तिसरा झोन, ग्रीन झोन, ज्या नोकऱ्या अजूनही टिकून आहेत किंवा वाढत आहेत. तर ही ती कामं आहेत जिथे निर्णय घ्यावे लागतात, जबाबदारी घ्यावी लागते आणि विचार करावा लागतो. उदाहरणार्थ प्रॉडक्ट मॅनेजर, बिझनेस लीडर, P&L मॅनेज करणारे, सेल्स क्लोजिंग करणारे, निगोशिएशन करणारे रोल्स, डॉक्टर, वकील, कन्सल्टंट, रिस्क आणि कंप्लायन्सचे लोक, क्रिएटिव्ह आणि स्ट्रॅटेजीचे रोल्स, टेक आर्किटेक्ट्स, सोल्युशन डिझाईन करणारे लोक, उद्योजक. तर हे का घडत आहे इथं? कारण AI माहिती देऊ शकतं, पण चुकीचा निर्णय झाला तर ते जबाबदारी घेऊ शकत नाही. म्हणजेच जिथे निर्णय आणि जबाबदारी आहे तिथे माणूस अजूनही आवश्यक आहे. आता जर तुमची नोकरी या कॅटेगरीमध्ये असेल तर मग तुम्ही काय कराल? तर कॉम्प्लेसंट होऊ नका. AI तुमची व्हॅल्यू कमी करत नाही आहे, पण बेंचमार्क वाढवत आहे, लक्षात ठेवा. बेटर डिसिजन्स घ्यायला AI वापरायला शिका. स्पीड आणि ॲक्युरसी दोन्ही वाढवा. लिडरशिप, जजमेंट, कम्युनिकेशन यावर अधिक काम करा. अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार राहा, कारण त्यासाठीच तुम्हाला पैसे मिळतात हे लक्षात ठेवा. सतत शिकत राहा. डोमेन अधिक टेक्नॉलॉजी या दोन्हीमध्ये. थोडक्यात आणि साधं सांगायचं तर तुमची जागा सुरक्षित आहे, पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सतत इव्हॉल्व होत राहावं लागेल. शेवटचं समजून घ्या, AI नोकऱ्या संपत नाही आहे, AI नोकऱ्यांचा प्रकार बदलत आहे. म्हणून स्वतःला विचारा, मी फक्त काम करतोय का की निर्णयही घेतोय? यावर तुमचं फ्युचर ठरणार आहे. कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला ना? तर नक्की तुमचं याबद्दलचं मत, तुमचे नोकरीमधले अनुभव इथं शेअर करा. तुमचे काय प्रॅक्टिकल अनुभव आहेत तेही शेअर करा. इतरांनाही तुमच्या अनुभवातून मदत होऊ शकते. आणि बिझनेस कंपास मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.